गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 2:37. आपल्याला गॅस पण भरायचा आहे आज. काल काय भरला नाही आपण. येताना आपण आहे घराच्या इथं आणि निघूया आणि बघूया किती वेळ लागतोय आपल्याला फर्स्ट राईड पडायला. फर्स्ट राईड आपल्याला रॅपिडोकडनं भेटली 254 रुपये एअरपोर्ट. तर उबेरच्या आता इथं 200 गाड्या आहेत. तर बघूया किती आता टाइम लागतोय, कारण ओलाची तर काय पडत नाहीत ना. तर बघू. आणि इथं गाड्या बी फुल जाम आहे आणि एअरपोर्ट स्टेशनला तिकडे सहज दाखवते. तर बघू, इथनं पडले 5-10 मिनिटात तर थांबल, नाही तर मी आपलं स्टेशन साईडला निघेल. टाइम घालवायचा नाही. इथं आपण निघालोय स्टेशन साईडला. सगळ्या राईट स्टेशन पासून पडतात हे. सर्ज स्टेशनला तर तिकडे जाऊन ओलाची ट्रिप घेऊ, कारण सर्ज मध्ये ओला 1 नंबर ट्रिप देतात. तर बघूया. आता इथनं 5-6 किलोमीटरचा पिकअप येतोय उबेरचा, कारण ओला एवढा लांबच्या ट्रिपात येत नाही. स्टेशनला गेल्यावर कळलंच आपल्याला. तर बघूया. 250, 280, 250 अशा ट्रिप येतात. त्यात आपल्याला 202 रुपये भरावे लागले. काल एक ट्रिप आपण उबेरची मारली 247 रुपयाची, तर त्याचे सुद्धा 89 रुपये त्यांनी कट केलेले आहेत. तर म्हणजे एक ट्रिप जर केली आणि 10 ट्रिप जरी केल्या तरी 89 रुपये आपल्याला द्यावेच लागणार आहेत. सो थोडंसं काम करताना हे ठरवून बघा की कोणत्या ऍप मध्ये काम करायचे, उबेर करायचे का ओला करायचे. तर ठीक आहे, बघूया. स्टेशनला चांगल्या राईड येतात. 400ची एक आली आहे, पण 35 किलोमीटर ड्रॉप आहे बहुतेक. हे हिंजवडी लास्टला मान वगैरे तिकडं. तर बघूया, एखादी व्यवस्थित राईड घेऊ. 10 मिनिटात पोहोचल मी. तर आपल्याला ओलाकडनं मोरवाडीतनं राईड पडली होती. व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही. तर त्यांनी 2 कॅब बुक केल्या होत्या. 3 जण होते, 2 मुलं होते बारीक, आणि सामान जास्त होतं थोडंसं. तर ते पुढच्या कॅबवाल्याने कॅन्सल केली. त्यांना म्हटलं चला मीच सोडतो, तुम्हाला ऍडजस्ट करून 100 रुपये मला एक्स्ट्रा द्या. तर ठीक आहे बोलले. 339 रुपये कस्टमरचं बिल झालं स्टेशनचं. तिथनं लगेचच बाहेर पडल्यावर आपल्याला वाकडची राईड आली पार्क स्ट्रीटची. तर आता पार्क स्ट्रीटला कस्टमरला सोडले आणि ही राईड संपायच्या आधीच आपल्याला एअरपोर्टची राईड आली. इथनं 2.5 किलोमीटर, 7 किलोमीटरचा मला पिकअप दाखवते. तर निघालोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 420 रुपये दाखवले एअरपोर्टचे. तर बघूया आपल्याला आता किती भेटते. जवळपास 1100चं आपलं काम झाले. आत्ताच्या कस्टमरने 30 रुपये एक्स्ट्रा केलेत. तर बघूया किती वेळ लागतो. तर आपल्याला एअरपोर्ट पासून चाकण MIDC राईड दाखवली 728 काहीतरी दाखवले. मी पटकन घेतली आणि सोडलंय आपण आता कस्टमरला. इथं मागं कंपनी आहे तिकडं. तर आपल्याला दिलेत 590 रुपये. तर आपल्याला स्टेशन पासून वाकडची राईड भेटली होती. 249 रुपये दाखवले होते, पण 249चे कस्टमरने 270 रुपये केले. 30 रुपये एक्स्ट्रा पे केले होते आपल्याला तिथं. आणि तिथनं ऍडव्हान्स मध्ये राईड पडली आपल्याला पार्क स्ट्रीट पासून एअरपोर्टची 419 रुपये दाखवले. तर त्याचे आपल्याला 399 400 रुपये ते दिले. आणि तिथनं मग आता आपण ही चाकणची राईड घेतली आहे, चाकण खालुमरेची. तर मला 35-36 किलोमीटरचे 590 रुपये दिलेत. ठीक आहे म्हणलं, बॅक टू बॅक राईड आहे. तर मी काय टोटल केली नाहीये, पण ठीक आहे. टाइम झालाय 8:15. गाडी चालली 139 गाडी चालली आता बरोबर. तर माझ्या हिशोबाने 1600-1700 रुपयाचं काम झालं असावं. मी टोटल केली नाही. तर टोटल बघू पुढच्या याच्यामध्ये सांगतो. आता इथनं बघूया, आपल्याला 7-8-10 किलोमीटर इथनं मोकळं जाऊ शकतं माझ्या हिशोबाने. तर इथं बघू कुठं काय नाश्ता वगैरे भेटतोय का. नसेल तर आपलं युटर्न घेऊन चाकण चौकातनं मोशी तिकडनं मग बघूया पुढे किती काम करतोय. तर ओलाच्या आपल्या 2 राईड झाल्यात. त्यामध्ये 516 रुपयाचे ओला, 346 रुपयाचं ओला, 516 रॅपिडो आणि 1228 रुपये उबेरचे आहेत आपले. तर 2090 रुपयाचं आपलं काम झालंय आता. तर आता इथनं बघूया MT किती जावं लागते आपल्याला, कारण इथं. आणि त्यात आपलं काय झालंय, मोबाईल होल्डर तुटलाय. तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये दिसतंय का. बघा हे जे आहे हे जे पॉइंटच तुटलाय त्याचा. तर ते माझं जिथनं लावतो त्या हातात आहे डायरेक्ट. आता घरी माझ्याकडे आहे एक्स्ट्रा एक हे. तर बघूया आता घरी गेल्यावर घेऊया. चाकणवरनं येताना आपण गॅस भरला ऑनलाईन CNG 477 रुपयाचा गॅस भरलाय. तर 477 मध्ये आपलं 2090 रुपयाचं काम झालं होतं. आणि जे गणेश साम्राज्य ते इथं पोहोचलो आपण पुढे हळूहळू. तर एल्प्रोची राईड भेटली आपल्याला 199 रुपयाची उबेरकडनं. तर ती कंप्लीट केली.
आणि आता हळूहळू आपण घरा साईडला निघतोय. 2290 रुपयाचं आपलं काम झालंय, 2300 रुपयाचं. 162 गाडी चालली आहे. तर आता इथनं ट्रिप केली तर करल, नाही तर आपण घरा साईडला निघतोय.